आधी आमदार अमोल मिटकरी म्हणाले, धूर नव्हता पण धोका होता. अजितदादांचा 100% घात झाला. त्यानंतर खासदार संजय राऊत यांचं विधान आलं. अजित पवारांनी 15 तारखेला आपल्याकडे भाजपची फाईल असल्याचं विधान केलं. 10 दिवसात त्यांचा अपघाती मृत्यू झाला. अजित पवारांसोबत काम केलेल्या अनुभवी नेत्यांनीच अशी विधानं केली आणि अपघाताबद्दलचे दावे चर्चेत आले. फक्त राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियाच नाहीत, तर पारावरच्या चर्चांमध्ये हाच विषय आहे. अरे दादा जिवंत आहेत, दादांना काहीच होऊ शकत नव्हतेच, विमानात, असं कुठल्याही पारावर ऐकू येतच. गावागावात दर 4 माणसांपैकी एक जण म्हणतोय, दादा आहेत, मोठं षडयंत्र आहे, दादा 6 महिन्यांनी परत येणार, सगळ्यांना तोंडावर पाडणार. राजकारणात अशा प्रकारच्या षडयंत्राच्या थेऱ्या नवीन नाहीत, पण अजित पवारांच्या बाबतीत ज्या प्रकारे घटनाक्रम घडला, ज्या प्रकारे माहिती समोर आली आणि ज्या प्रकारे काही महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरित राहिले, त्यामुळे हा विषय अधिक गुंतागुंतीचा झालाय. अजितदादा जिवंत असल्याची थेरी नेत्यांच्या प्रतिक्रियांमधून सुरू झाली. अमोल मिटकऱ्यांच्या अजितदादा वारले नाही, चुकीची बॉडी आणली या आक्रोशातून सुरू झाली. अपघात झाला तेव्हा फ्लॅश झालेली 6 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आणि नंतर 5 मृतदेह सापडल्यामुळे गोंधळ उडाला. सुरुवातीला सांगण्यात आलं दादांच्या हातातल्या घड्याळावरून ओळख पडली, आता सांगण्यात येते कुर्त्याच्या कपड्यावरून ओळख पडली. हे सगळं ऐकून लोकांच्या मनात शंका येणं साहजिकच आहे. एका क्षणी घड्याळ सांगितलं जातं तर दुसऱ्या क्षणी कपडे सांगितले जातात. ही विसंगती लोकांना पटत नाही. त्यात अजित पवार विमानतळावर जातानाचे सीसीटीव्ही फुटेज अजूनही समोर आलेलं नाही. पायलट का बदलण्यात आला याबद्दल स्पष्टीकरण देण्यात आलं नाही. विमान उड्डाण करण्यापूर्वी काय झालं, कोणाशी बोलणी झाली, कोणी विमानाची तपासणी केली, हे सगळं अंधारातच आहे. थोडक्यात दावे, प्रतिक्रिया आणि अनुत्तरित प्रश्न यामुळे कॉन्स्पिरसी थिअरीला बळ मिळालं आणि चर्चा सुरू झाली, अजित पवार जिवंत आहेत. पण या कॉन्स्पिरसी थिअरीजला हवा कशी मिळते, काय समोर आलंय आणि कुठल्या शंका कायम आहेत, समजून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी कुणाल पाटील आणि तुम्ही पाहताय नेमका मुद्दा काय. अजित पवारांच्या मृत्यूभोवतीच्या शंका सुरू झाल्या त्या 6 जणांच्या मृत्यूची बातमी आणि 5 मृतदेह सापडणं, ज्यामुळे प्रश्न विचारला गेला, 6वा माणूस गेला कुठे. हा प्रश्न सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. लोकांनी विविध थेऱ्या मांडायला सुरुवात केली. काहींनी म्हटलं की 6वा माणूस हा अजित पवार नव्हताच. काहींनी म्हटलं की 6वा माणूस कोणीतरी वेगळाच होता, जो बचावला. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे 6 जणांचा मृत्यू झाल्याचा आकडा आला कुठून. तर अजित पवारांचा विमान अपघात झाल्यानंतर मराठी, इंग्रजी आणि हिंदी माध्यमांमध्ये बातमी आली, DGCAने विमानात असलेल्या 6ही जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती दिल्याची. विविध न्यूज चॅनल्सवर ब्रेकिंग न्यूज म्हणून हीच बातमी दिली गेली. सर्व वृत्तवाहिन्यांनी एकच आकडा सांगितला, 6 मृत्यू. पण DGCAने अधिकृत माहिती दिली, त्यात मृतांचा आकडा हा 5च होता. त्या 5 जणांची नावंही जाहीर केली. त्यात अजित पवार, विदीप जाधव, सुमित कपूर, शांभवी पाठक आणि पिंकी माळी यांचा समावेश होता. मग 6 मृत्यूंचा आकडा आला कसा? या प्रश्नाचं उत्तर शोधताना एक महत्त्वाची माहिती समोर आली, जी पॅसेंजर मॅनिफेस्ट या डॉक्युमेंटमध्ये दडलेली होती. तर सध्या सोशल मीडियावर अपघातग्रस्त विमानाचं पॅसेंजर मॅनिफेस्ट व्हायरल होत आहे. या डॉक्युमेंटला खूप महत्त्व आहे, कारण हा विमानाचा अधिकृत रेकॉर्ड असतो. त्यामध्ये फ्लाईट अटेंडंट असलेल्या पिंकी माळी यांचं नाव पॅसेंजर लिस्टमध्ये आहे. त्यांच्यासोबत अजित पवार आणि विदीप जाधव यांची नावं आहेत. तर क्रू लिस्टमध्ये सुमित कपूर आणि शांभवी पाठक यांची नावं आहेत. म्हणजेच विमानात एकूण 5 जण होते. 6चा आकडा आला मीडियामधून. आता हा पॅसेंजर मॅनिफेस्ट म्हणजे काय? विमान उड्डाण करण्यापूर्वी तयार केला जाणारा हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज असतो. त्यात विमानात कोण प्रवास करत आहे, किती वजन आहे, किती बॅगेज आहे, सीट नंबर काय आहे, अशी सर्व माहिती असते. हा दस्तऐवज एव्हिएशन सिक्युरिटीच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असतो. जेव्हा विमानात नक्की किती जण होते याबद्दल DGCA आणि इतर संबंधित ऑफिसेसला विचारणा करण्यात आली, तेव्हा अधिकाऱ्यांकडून क्रूमध्ये 3 जण असल्याचं सांगण्यात आलं. तर पॅसेंजर मॅनिफेस्टमध्ये पॅसेंजर 3 असल्याचं दिसत होतं. 3 आणि 3 म्हणजे 6. त्यामुळेच DGCAने 6 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती दिल्याच्या बातम्या आल्या. आता व्हायरल होत असलेल्या पॅसेंजर मॅनिफेस्टवर काही आकडे दिसतायत. C2, P3, B2 हे आकडे प्रिंट केलेले नाहीत, तर हाताने लिहिलेले आहेत. हे आकडे आहेत हेड काउंटचे. बोर्डिंग पूर्ण झाल्यावर विमानात किती लोक होते हे समजण्यासाठी हे आकडे लिहिले जातात. विमानाचं दार बंद होण्यापूर्वीची ही शेवटची प्रोसेस असते. ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असते, कारण विमानाचं वजन, बॅलन्स आणि सिक्युरिटी यावर याचा थेट परिणाम होतो. अजित पवार चार्टर विमानाने प्रवास करत होते. चार्टर विमानांमध्ये नियमित व्यावसायिक विमानांपेक्षा प्रक्रिया थोडी वेगळी असते. चार्टर विमानांमध्ये लोड आणि बॅलन्ससाठी क्रू मेंबरला पॅसेंजरमध्येच मोजतात. हे असं का केलं जातं याचं कारण समजून घेणं महत्त्वाचं आहे. चार्टर विमानं लहान असतात आणि त्यात कमी लोक प्रवास करतात.
अशा विमानांमध्ये वजनाचं संतुलन अत्यंत महत्त्वाचं असतं. प्रत्येक व्यक्तीचं वजन, त्याचं बॅगेज, ते कुठे बसलेत हे सगळं विमानाच्या बॅलन्ससाठी महत्त्वाचं असतं. त्यामुळेच चार्टर फ्लाईटमध्ये क्रू मेंबरला पॅसेंजरमध्ये मोजलं जातं. त्यामुळेच पॅसेंजर मॅनिफेस्टमध्ये पिंकी माळी यांचं नाव पॅसेंजर लिस्टमध्ये दिसतंय. C2 मध्ये दोन्ही कॅप्टन्सना धरण्यात आलं. पायलट आणि को पायलट या दोघांना क्रू म्हणून C2 मध्ये लिहिलं गेलं. P3 मध्ये अजित पवार आणि विदीप जाधव यांच्यासह पिंकी माळी यांना मोजण्यात आलं, म्हणजे 3 प्रवासी. तर B2 हा आकडा बॅगेजबद्दल आहे. 2 बॅगेजे विमानात लोड करण्यात आल्या. पण 3 क्रू मेंबर्स असल्याची माहिती आणि 3 प्रवासी असलेला P3 आकडा, यामुळे पिंकी माळींना 2दा मोजण्यात आलं आणि विमानात 6 जण होते अशी माहिती देण्यात आली. ही माणसं मोजण्यातली आणि पॅसेंजर मॅनिफेस्टमधली नावं न वाचता फक्त आकडे विचारात घेतल्याने झालेली चूक होती. पण पॅसेंजर मॅनिफेस्ट या बोर्डिंगवेळी तयार होणाऱ्या अधिकृत डॉक्युमेंटमध्ये 5च प्रवाशांची नोंद असल्यानं 6वा माणूस कुठे गेला या चर्चांना पूर्णविराम मिळतो. तरीही लोकांच्या मनात शंका आहेत, कारण सुरुवातीला 6 म्हटलं, नंतर 5 झालं. ही विसंगती लोकांना पटत नाही. अजित पवार जिवंत असल्याच्या थेअरीला हवा मिळण्याचं आणखी एक कारण ठरतंय. अजित पवार अपघातग्रस्त विमानात बसले होते, त्याचा दृश्य रूपात समोर न आलेला पुरावा. आमदार अमोल मिटकरी यांनीच मागणी केली की DGCAने ब्लॅक बॉक्सच्या सत्यपडताळणी अहवाल येण्याअगोदर आदरणीय अजितदादांचे दिनांक 28 जानेवारी 2026चे मुंबई विमानतळ मुख्य प्रवेशद्वारापासून ते विमानात बसेपर्यंतचे सर्व व्हिडिओ शूटिंग आणि CCTV फुटेज तात्काळ अधिकृतरित्या प्रसिद्ध करावे. त्यांच्या याच मागणीचा आधार घेऊन अजित पवार मुंबईच्या बंगल्यातून बाहेर पडण्याचे, विमानतळावर पोहोचण्याचे किंवा प्लेनमध्ये बसतानाचे CCTV फुटेज पब्लिक करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. या मागणीला अनेक लोकांनी पाठिंबा दिला. सोशल मीडियावर #रिलीज CCTV फुटेज हा ट्रेंडिंगला आला. पण मुळात असे CCTV फुटेज पब्लिक करण्यात अडचणी असतात, त्या सिक्युरिटी प्रोटोकॉल्सच्या. विमानतळ असेल, चार्टर फ्लाईटमध्ये बोर्ड होण्याची तिथली सिक्युरिटी प्रोसेसची जागा असेल किंवा अजित पवार सारख्या महत्त्वाच्या नेत्याचं निवासस्थान असेल, इथलं CCTV फुटेज पब्लिक झालं तर इथली सिक्युरिटीची पोझिशन काय आहे, इथली CCTV कॅमेरे नक्की कुठे प्लेस करण्यात आले आहेत, या सगळ्या गोष्टी समोर येऊ शकतात, ज्यामुळे पुढे जाऊन सिक्युरिटी ब्रीच होण्याचा धोका वाढतो. विशेषतः अजित पवारांसारख्या उच्च सुरक्षा घेरा असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत ही काळजी अधिक महत्त्वाची बनते. भारतीय सुरक्षा व्यवस्था अत्यंत संवेदनशील विषयांवर कठोर असते. मग याचा अर्थ हे फुटेज पुढे येऊच शकत नाही का? तर येऊ शकतं, पण तपास यंत्रणांपुरतंच. 30 दिवसांसाठी ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी विमानातवर असलेलं CCTV फुटेज रिटेन करतं आणि जर कुठल्या तपास यंत्रणांनी मागणी केली तर त्यांना ते पुरवलं जातं. पण पॅसेंजरची प्रायव्हसी आणि सिक्युरिटी प्रोटोकॉलमुळे ते पब्लिक केलं जात नाही. सोबतच अजित पवारांचं घरसुद्धा VIP झोनमध्ये असल्यानं तिथलं CCTV फुटेज तपास यंत्रणांनाच दिलं जातं. त्यामुळेच हे CCTV फुटेज अद्याप पब्लिक केलं जात नाहीये. पण अनेकांचा असा युक्तिवाद आहे की जर काहीच लपवायचं नसेल तर फुटेज का लपवावं? हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पायलट बदलाचा. अनेक माध्यमांनी वृत्त दिलं की अपघात झालेल्या विमानाचा पायलट शेवटच्या क्षणी बदलण्यात आला होता. मूळचा पायलट कोण होता आणि त्याच्या जागी कोण आलं हे स्पष्ट केलं गेलं नाही. या विषयावर अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलं नाही. पायलट बदलणं ही काही असामान्य गोष्ट नाही. वैमानिक व्यवहारात अनेक कारणांमुळे पायलट बदलले जातात. आजारपण, थकवा, तांत्रिक कारणे किंवा इतर वैयक्तिक कारणांमुळे असे बदल होतात. पण अजित पवारांसारख्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या विमानात पायलट शेवटच्या क्षणी बदलला गेला आणि याबद्दल कोणतीही माहिती दिली गेली नाही, हे शंकास्पद वाटते. कोणीतरी नव्याने येऊन विमान उडवायचं ठरवलं असेल तर त्याची नोंद कुठे आहे? त्या पायलटचा अनुभव किती होता? त्याला त्या प्रकारच्या विमानाचा किती अनुभव होता? हे सर्व प्रश्न अनुत्तरित आहेत. मुळात वेगवेगळे दावे, अनुत्तरित असलेले काही प्रश्न, यामुळे शंकांना वाव मिळतोय. संजय राऊतांच्या विधानाचाही येथे उल्लेख करणं महत्त्वाचं आहे. त्यांनी म्हटलं होतं की अजित पवारांनी 15 तारखेला भाजपची फाईल असल्याचं सांगितलं आणि 10 दिवसात हा अपघात झाला. हा काळ अत्यंत संशयास्पद आहे, असं त्यांनी सूचित केलं होतं. या व्यतिरिक्त अजित पवारांच्या राजकीय वाटचालीत अलीकडच्या काळात अनेक वादग्रस्त निर्णय होते. अनेक नेते त्यांच्या विरुद्ध होते. राजकीय शत्रू निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत हा अपघात खरोखरच अपघात होता की काहीतरी षडयंत्र होतं, हा प्रश्न स्वाभाविकच उपस्थित होतो. महत्त्वाचं म्हणजे अजित पवार आपल्यातून गेले. सत्य पचवणं नेते, कार्यकर्ते यांच्या इतकंच सामान्य माणसांना सुद्धा जड जातंय. दादा एक करिश्माई नेता होते. त्यांचं व्यक्तिमत्व असं होतं की लोकांना वाटायचं दादा अजिंक्य आहेत, त्यांना काहीच होऊ शकत नाही. अशा व्यक्तीचा अचानक असा मृत्यू झाला तर तो पचवणं कोणालाही कठीण जातं. अशाच प्रश्न उपस्थित होत असल्यामुळे आणि काही प्रश्नांची ठाम उत्तरं मिळत नसल्यामुळे अजितदादा जिवंत आहेत, ते परत येणार आहेत, या पारावरच्या कॉन्स्पिरसी थिअरीजला बळ मिळतंय. लोक विश्वास ठेवू इच्छितात की त्यांचे नेते परत येतील. ही एक मानसिक गरज आहे. आता सर्वांची नजर ब्लॅक बॉक्सच्या तपासावर आहे.
विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे आणि त्याचं विश्लेषण सुरू आहे. या ब्लॅक बॉक्समध्ये विमानाच्या शेवटच्या क्षणांची सर्व माहिती असते. पायलटची बोलणं, विमानाचा वेग, उंची, दिशा, तांत्रिक समस्या असल्यास त्याची माहिती, हे सर्व ब्लॅक बॉक्समध्ये असतं. DGCA, डिरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन आणि इतर तज्ज्ञ संस्था या ब्लॅक बॉक्सचे विश्लेषण करत आहेत. त्यांचा अहवाल आल्यावर अपघाताचे नक्की कारण समजेल. पण हा अहवाल येण्यास काही आठवडे लागू शकतात. तोपर्यंत षडयंत्राच्या थेऱ्या चालूच राहतील. काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की विमानाचा तांत्रिक बिघाड झाला असावा. मोसमाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे किंवा पायलटच्या चुकीमुळे हा अपघात झाला असावा. पण काहींचं म्हणणं आहे की विमानात स्फोट झाला होता. स्फोट नैसर्गिकरित्या झाला की कोणी जाणून बुजून केला, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. सोशल मीडियावर या विषयावर प्रचंड चर्चा सुरू आहे. ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपवर हजारो पोस्ट आणि मेसेजेस शेअर होत आहेत. काही लोक पुरावे मांडत आहेत, काही लोक थेऱ्या मांडत आहेत, तर काही लोक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहेत. एक व्हायरल थिअरी अशी आहे की अजित पवार विमानातच नव्हते. त्यांना आधीच काढून घेण्यात आलं होतं आणि दुसऱ्या कोणाला त्यांच्या जागी बसवण्यात आलं होतं. पण या थिअरीला कोणताही पुरावा नाही. दुसरी थिअरी अशी आहे की विमानात बॉम्ब ठेवण्यात आला होता. अपघातानंतर जो स्फोट झाला तो बॉम्बमुळे झाला, पण यालाही कोणतेही ठोस पुरावे नाहीत. तिसरी थिअरी अशी आहे की अजित पवार जिवंत आहेत आणि ते कुठेतरी लपले आहेत. ते 6 महिन्यांनी परत येतील आणि सर्वांना आश्चर्य देतील. ही थिअरी सर्वात प्रचलित आहे आणि लोक यावर विश्वास ठेवू इच्छितात. अजित पवारांच्या मृत्यूने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा पोकळी निर्माण झाली आहे. त्यांची पार्टी आता कोणत्या दिशेने जाईल, कोण नेतृत्व करेल, कोण त्यांची जागा घेईल, हे सर्व प्रश्न आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आता नेतृत्वाचं संकट निर्माण झालं आहे. शरद पवार साहेबांवर आता मोठी जबाबदारी आली आहे. वयाच्या 85व्या वर्षी असूनही त्यांना पुन्हा पार्टीची सूत्रे हातात घ्यावी लागत आहेत. जयंत पवार, सुप्रिया सुळे आणि इतर नेत्यांना आता मोठ्या भूमिका निभाव्या लागतील. विरोधी पक्षांनी या प्रसंगाचा फायदा घ्यायचा प्रयत्न केला आहे. भाजप, शिवसेना आणि इतर पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पुढील निवडणुकीवर याचा मोठा परिणाम होणार आहे. शेवटी असं म्हणता येईल की अजित पवारांच्या मृत्यूभोवती अनेक प्रश्न आहेत. काही प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत, काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. 6 की 5 लोकांचा मृत्यू, घड्याळ की कपडे याद्वारे ओळख, CCTV फुटेज का पब्लिक होत नाही, पायलट का बदलला गेला, हे सर्व प्रश्न अजूनही लोकांच्या मनात आहेत. DNA टेस्टने हे सिद्ध केलं आहे की मृतदेह अजित पवारांचाच आहे, पण तरीही लोकांच्या मनात शंका आहे. कारण लोकांना विश्वास ठेवायचा आहे की त्यांचे नेते परत येतील. ही एक मानसिक गरज आहे. ब्लॅक बॉक्सच्या अहवालावर बरेच प्रश्न सुटतील. तोपर्यंत षडयंत्राच्या थेऱ्या चालूच राहतील. महत्त्वाचं म्हणजे आपण तथ्यांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि अफवांनी भरमुसू नये. अजित पवार एक महान नेता होते आणि त्यांची आठवण कायम राहील. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. तुम्ही या व्हिडिओमध्ये तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तुम्हाला काय वाटतं, हा अपघात होता की घात? तुमचं मत आम्हाला जरूर कळवा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.